तर वार आज सोमवार सकाळी उठल्या उठल्या आताच खोरं पडलं. फक्त ब्रश आणि तोंड धुवून आलो आहे. आंघोळ नाही गेली कारण लोक बोलले की आमचं शेत कसं जंगलाच्या कडेला आहे, त्याच्यावरती जंगलातून पाणी आणावं लागतं रोपासाठी ओढ्याचं. तर ते बोलले की हे आपलं पाट पाजरण्यासाठी आज लवकर जाऊया. त्यानंतर कामावर पण जायचं आहे 10-11 नंतर. तर म्हटलं सकाळी लवकर जाऊन येऊया जेणेकरून लवकर येता येईल. तर आता पूर्ण काय मी भिजणारच आहे. काय पाऊस काल बऱ्यापैकी होता, पण आज तर रात्रीपासून धुमडा पडला आहे आणि आता पाऊस कमी आला आहे. मागडून चालूच होता. अंगावरून छोटंसंच आणलं आहे, जास्त नाही आणलं, कारण परत जाऊन मस्तपैकी गरमागरम पाण्याची आंघोळ करायची आहे. हे डोंगर आहे, इथं वरती जायचं आहे आपल्याला. थोडी लोक गेलेत पुढं. उन्हाळ्याची वाट बरी असते, पण पावसाळ्याची बघण्यालायक नसते, कारण पूर्ण झाडी वाढलेली असते आणि हे काटं तर बघायला नको. आणि पायात घुसला तर तो लगेच मोडतो, कारण ते कुजलेले असतात, कोरमलेले असतात आणि पूर्ण काटच होतं सगळं करवंदीचं पडलेलं. चप्पल तर घातलं नव्हतं, कारण निसरड वगैरे भरपूर असते इकडे तिकडे, त्यामुळं अंगठा रोज जाणं योग्य असते, त्यामुळं चप्पल नाही वापरलं. काटावर पण अशा करवंदीच्या जाळ्या आलेल्या आहेत आणि हे बघा, चुकून करवंदीचा काटा डोळ्यात जर बी गेला तर काम फत्ते. फायनली आम्ही पाठ काढत काढत पाणी शेतापर्यंत आणलंच. पावसाळ्यातल्या रानभाजीपैकी ही एक पात्रीची भाजी. तर ही सर्रास तुम्हाला बांधामध्ये ढीगभर आढळून येईल. आमच्या इकडं तरी भरपूर असते. इथं बघा एवढ्या एवढ्या आवारात एका भाजीची भेटेल. हे जो बांध आहे पट्टीचा, तो पूर्ण पात्रीच्या भाजीनंच भरून आला.